सत्तेत असूनही आपला गेम होतोय अशी भीती वाटावी असे अनेक प्रकार शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला आलेले आहेत। मग ते राज्य पातळीवर असो किंवा स्थानिक पातळीवर। रायगडमध्ये झालेल्या एका निवडणुकीमध्ये महायुतीतील हे तिन्ही मित्रपक्ष सुरुवातीला एकमेकांविरोधामध्ये उभे ठाकले, म्हणजे दोस्तीत कुस्तीच झाली। पण आयत्या वेळी दादांच्या राष्ट्रवादीनं फडणवीसांना टाळी दिली आणि शिंदेंचे हात रिकामीच राहिले असं चित्र पाहायला मिळालं। पण नेमकं काय घडलं लगेच पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। सध्या राज्यात सर्व पक्षीयांकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणनीती आखायला सुरुवात झालेली आहे। कुठे कुणाबरोबर जायचं, युती करायची की नाही करायची, जागा किती, फायदा काय, तोटा काय, यावर सध्या प्रचंड खल सगळ्याच पक्षांमध्ये सुरू आहे। अशातच रायगडमध्ये एक निवडणूक पार पडली। यामध्ये घडलेला प्रकार महायुतीच्या सध्याच्या स्थितीचा अंदाज देण्यासाठी अगदी पुरेसा आहे। अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे सगळे मित्रपक्ष म्हणजे तिन्ही मित्रपक्ष हे एकमेकांविरोधामध्ये उभे ठाकले होते। सुरुवातीला भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधामध्ये लढणार हे अगदी स्पष्ट होतं। पण अचानक अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं या निवडणुकीतून माघार घेतली आणि ऐन निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट आला। बरं, ही माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजपला पाठिंबा सुद्धा दिला। त्यामुळे नगराध्यक्षपदी भाजपचे पराग मेहता निवडून आले। पण तिकडे शिंदेंची शिवसेना एकटी पडली, शिवाय निवडणूक हारली ते वेगळंच। दादांच्या राष्ट्रवादीनं आणि फडणवीसांच्या भाजपनं मिळून इथं शिंदेंच्या शिवसेनेचा गेम केला। भाजपचा नगराध्यक्ष बसवून नगरपंचायत कार्यालयाबाहेर, त्यानंतर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत, ढोल ताशा वाजवत एकच जल्लोष साजरा केला आणि शिंदेंची शिवसेना धक्क्यातून सावरतही नव्हती। सध्या कोकणामध्ये या निवडणुकीची प्रचंड चर्चा सुरू आहे आणि यामधून महायुतीतील चित्र सुद्धा बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे। अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक ही तिरंगी होणार अशी शक्यता सुरुवातीला वर्तवली जात होती। भाजपकडून पराग मेहता, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कल्याणी दपके आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज केलेला होता। मात्र एक दिवस आधीच काही फिल्मी घडामोडी या ठिकाणी घडल्याचं पाहायला मिळतं, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका नलिनी म्हात्रे यांनी नगराध्यक्ष पदासाठी भरलेला अर्ज मागे घेतला, सोबतच भाजपला पाठिंबा सुद्धा दिला। शिवाय राष्ट्रवादीचे सुधागड तालुका अध्यक्ष असलेल्या संदेश शेवाळ यांनी सुद्धा पक्षाच्या वतीनं भाजपलाच पाठिंबा दिला। त्यामुळे ही निवडणूक दुरंगी झाली, म्हणजे भाजप विरुद्ध शिवसेना। त्यातच राष्ट्रवादी सोबत असल्याने भाजपचं पारडं जड झालेलं होतं। त्यामुळे निवडणुकीमध्ये अर्थातच भाजपने बाजी मारली, शिवसेना एकटी राहिली। खरं पाहिलं तर सध्या राज्य पातळीवर महायुती असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आहेत। लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये तिन्ही पक्ष लढलेले आहेत। पण या निवडणुकांमध्ये जर पाहिलं तर अनेक ठिकाणी स्थानिक पातळ्यांवरती मतभेद, वाद, बेबनाव, अस्वस्थता असं सगळ्या प्रकारचं चित्र जे आहे ते पाहायला मिळालेलं आहे। आणि या तिन्ही पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर कायमच एक प्रकारचा तणाव पाहायला मिळालाय। म्हणूनच आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र लढतील याची शक्यता अत्यंत धुसर आहे। विरोधक राहिले बाजूला, इथं महायुतीतच दोन गट पडले आणि यांचंच एकमेकांमध्ये काही ठरत नाहीये। त्यातच जसं राज्य पातळीवर दिसतं योगायोगाने, तसंच काहीसं चित्र आता स्थानिक पातळीवर सुद्धा दिसतंय। कारण की जसं राज्य पातळीवरती आता शिवसेना शिंदे किंवा शिंदेची शिवसेना ही एका बाजूला पडल्याचं पाहायला मिळतं। अजितदादा आणि फडणवीस हे काहीसे एकत्र आणि चांगले जेल झाल्याचं पाहायला मिळतं। तशाच पद्धतीचं चित्र आता त्यांच्या पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते या पातळीवर सुद्धा पाहायला मिळते, स्थानिक पातळीवर सुद्धा पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे दादा आणि फडणवीस एकत्र आहेत, दुसरीकडे शिंदे हे एकटे पडल्याचं चित्र जसं राज्य पातळीवर तसंच स्थानिक पातळीवर दिसतंय। खरंच तुम्हालाही असं वाटतं का या महायुतीमध्ये शिंदे खरंच एकटे पडले आहेत का? तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अंदाज, तुमच्या भावना सगळं आमच्या कमेंट बॉक्समध्ये येऊ द्या। शिवाय हा व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।